नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे विजया आता ऊर्जाचा गृहप्रवेश तर करते, त्याचबरोबर तिच्या मनात वेगळ्याच गोष्टी सुरू झालेल्या आहेत. कारण विजयाच्या मनात असं आहे की या मुलीला मी आपल्या घरात राहूच देणार नाही, म्हणून तिची चिडचिड होत असते. आपल्या घरातले जे पारंपरिक दागिने आहेत ते द्यायची तिला इच्छा नाहीये, कारण मी तिचा सून म्हणून स्वीकारच केलेला नाहीये, तर मी हे सगळं तिला का देऊ असा प्रश्न विजयाच्या मनात आहे. तेव्हा हर्षवर्धन तिला एकच सांगतो की हे नाटक असंच चालू ठेवावं लागणार आहे, कारण बघितलंच ना, शौर्यने मला जी मिठी मारलेली आहे त्याला कळायला नको की त्याचा डॅडा त्याला फसवत आहे. आता मग विजया ही ऊर्जाकडे आलेली असते. लक्ष्मीपूजन करायचं आहे. ऊर्जाला पारंपरिक दागिने दिले जातात. सांगितलं जातं तू जहागीरदारांची सून आहे. मग आजी सांगतात की विजया तिची ओटी भर. आता विजयाची अजिबात इच्छा नाही की ऊर्जाची ओटी भरावी, आणि म्हणूनच विजयाने इकडे ओटी भरताना चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं आणि ती पडत असते. त्याच वेळी धावत ऊर्जा मदतीला जाते आणि ऊर्जा तिला सावरते आणि ऊर्जा म्हणते की आई काय होतंय तुम्हाला. म्हणजेच तिने नाटक जरी केलेलं असलं तरीही ऊर्जाने मनापासून तिची काळजी घेतलेली पाहायला मिळते. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, गृहप्रवेश कसा होणार, आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांबरोबर ऊर्जाचं बॉन्डिंग कसं तयार होणार आहे आणि दिव्याची कशी वाट लागणार आहे, हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता विजया इकडे गृहप्रवेश करण्यासाठी तयारी करत असते. तीर्थाला सोबत घेतलेलं असतं. मापट्यामध्ये तांदूळ ऍड करत असते, त्याच्यामध्ये हळद कुंकू त्याचबरोबर सुपारी ठेवते आणि मग ते मापटं घेऊन आता ती दाराकडे चाललेली असते. त्याचवेळी तीर्थाच्या हातामध्ये औक्षणाचं ताट असतं. तीर्थाने औक्षणाची सगळी तयारी केलेली असते, कारण तीर्था या गोष्टीवर खुश आहे. तिला ऊर्जा वहिनी म्हणून आवडलेली आहे, त्यामुळं तीर्थाला तर खुश झालेली आहे. त्यासोबतच इकडे आता तिथं आल्यानंतर ते जे माप आहे ते दारात ठेवलं जातं आणि मग आजीसाहेब सांगतात की दिव्या औक्षण कर. तेव्हा मात्र दिव्याकडे पाहून विजया म्हणते मी आहे ना, मी करते, कारण आजपर्यंत आईसाहेब तुमचा शब्द आणि यांचा शब्द मी कधीच डावललेला नाही, त्यामुळं मी असताना दुसरं कोणी औक्षण करायची गरज नाही. कारण शैलजाला सांगितलेलं तेव्हा सुद्धा ती म्हणालेली असते की मी आहे, मी करते, आणि आत्ताही तेच चाललेलं आहे. मनातून तर इच्छा नाहीये, राग येतोय. इकडे ऊर्जाला मात्र या सगळ्या गोष्टी कळत असतात. ऊर्जा हुशार आहे. तिच्या लक्षात आलेलं असतं की यांनी मला ॲक्सेप्ट केलंय किंवा हे मला घरात घेत आहेत ते फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे शौर्य. शौर्याला वाईट वाटू नये म्हणून हे सगळं चालू आहे, हे ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं. दिव्याचा मात्र जळफळाट होत असतो, कारण जहागीरदारांच्या सुनेचा गृहप्रवेश जहागीरदारांच्या प्रथेला साजेसा असा सुरू झालेला असतो. आता दिव्याच्या बाबतीत काय झालेलं होतं हे माहीत नाहीये, कारण अचानक लग्न करून इकडे आदित्य दिव्याला घरी घेऊन आलता आणि दिव्याने मोठी फसवणूक केलेली असते आदित्यची. त्याने तिने प्रेग्नन्सीचं नाटक केलेलं होतं आणि तिनेच आदित्यच्या प्रेमात पडलेली होती. आदित्यचं काही प्रेम नव्हतं, म्हणून तर आदित्य आणि दिव्या या दोघांचंही नातं अजूनही तेव्हा त्या वळणावर, प्रेमाच्या वळणावर नाहीये. इकडे विजय आता हातामध्ये आरतीचं ताट आहे आणि ती दोघांचं औक्षण करत असते. तेव्हा तिला तो प्रसंग आठवतो, तो म्हणजेच की मंदिरात जेव्हा पाय मुरगळलेला असतो विजयाच्या, तेव्हा धावत जाऊन इकडे ऊर्जाने कसलाही विचार न करता तिचा पाय अगदी चोळून दिलेला असतो. बेसिक ट्रीटमेंट जी आहे, फर्स्ट एड जे करायचं आहे ते अगदी व्यवस्थित करून दिलेलं असतं. तो क्षण आठवतो. त्यानंतर ती ऊर्जाला घेऊन घरी आलेली असते, त्यावेळेचा क्षण आठवत असतो. ऊर्जाला घेऊन घरी आल्यानंतर ज्या गोष्टी घडत होत्या ते सगळं समोर येत असतं. म्हणजेच ऊर्जाला तिने पाणी देत असते, तर ऊर्जा म्हणालेली असते की नाही नको. तेव्हा मात्र विजयाने सांगितलेलं असतं की हे बघ, या दिवसांमध्ये पाण्याला अजिबात नाही म्हणायचं नाहीये. बाहेर किती ऊन आहे माहिती आहे ना तुला, मग अजिबात नाही म्हणू नकोस. हे सगळं तिला आठवत असतं. म्हणजे आत्तापर्यंत ज्या चांगल्या गोष्टी घडत होत्या त्या आठवत आहेत. मग प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम हा आहे की नकोय, हे आवडतच नाहीये हे मुलगी, हा प्रॉब्लेम आहे. खरं तर तिला ऊर्जाबद्दल प्रॉब्लेम नव्हता, पण ऊर्जा ही विरोधात केस लढतीये या गोष्टीचा तो प्रॉब्लेम आहे आणि यामुळे तो त्रास होत असतो. आता लगेचच तीर्थाने औक्षण झाल्यानंतर माप ओलांडलं जातं आणि तीर्थाने तिथे परात ठेवलेली असते, ज्याच्यामध्ये कुंकुवाचं पाणी असतं
आणि मग त्यानुसार त्यांचं चाललेलं असतं की काय करायचं. मग इकडे लगेचच ती तयार होते आणि मग ऊर्जा त्या कुंकवाच्या परातीमध्ये पाय ठेवून लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करते. खऱ्या अर्थाने ऊर्जाचा जहागीरदारांच्या घरात गृहप्रवेश झालेला आहे. पण इकडे मात्र वेगळाच विचार सुरू झालेला आहे. यांच्या सगळ्यांच्या डोक्यात एक वेगळंच आहे, म्हणजे विजया आणि त्याचबरोबर हर्षवर्धन. यांना दोघांनाही वेगळंच वाटत आहे. काहीही झालं तरीही ही मुलगी मला घरात नको आहे, 10 दिवसात तिला बाहेर हाकलणार आहे, एवढंच ठरवलेलं आहे. पण इकडे शैलजा मात्र वेगळ्याच पद्धतीने तिचं काम सुरू करते. ती म्हणजे या घरातली शांतता भंग झाली पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात असतं आणि त्यासाठी तिने वापर करून घेत असते तो दिव्याचा. पण या मूर्ख दिव्याला अक्कलच नाहीये, आपण काय करतोय. दिव्या मात्र त्या पद्धतीने वागत असते. आता इकडे आजी सांगत असतात की खरंच विजय, आज तू दाखवून दिलं की तू किती किती संस्कारी आहे. या घरासाठी तू काय करू शकते. तुझा राग, तुझा रुसवा हे सगळं स्वाभाविक होतं, पण आज तू हर्षवर्धनचा आणि माझा शब्द मोडलेला नाहीस. त्यावरती विजया म्हणत असते की आईसाहेब, आजपर्यंत मी तुमचा शब्द मोडलेला नाही आणि यापुढेही तुमचा शब्द मी कधीच मोडणार नाही, कारण माझ्या तुम्ही सासूबाई आहात आणि तुमचा मान राखला पाहिजे. हे सगळं ती बोलत असते आणि तेव्हा मात्र दिव्या तिथं असते आणि मग ऊर्जा म्हणते की नाही, मी त्यांचा अपमान होईल असं कधीच वागणार नाही, कारण आजीसाहेबांनी सांगितलेलं असतं विजया तुमची सासू आहे, अजूनही ती माझा मान तेवढा राखते, तर तिचा मानही तुम्ही राखला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा, कारण तुमच्या सासूला दुखवायचं नाही असं सुद्धा आवर्जून सांगितलं जातं. आता ऊर्जा म्हणते की मी त्यांचा मान नेहमी राखेल, त्यांना कुठल्याच गोष्टीला काहीच कमी पडू देणार नाही, असं इकडे ऊर्जाने सांगितलेलं आहे. दिव्या म्हणते मी तर आईसाहेबांचं सगळंच ऐकत असते, त्यामुळं मी त्यांचा मान नेहमीच राखते, असं सुद्धा स्पष्टपणे आता दिव्या बोलून जाते. इकडे शौर्यला खूप आनंद झालेला असतो. शौर्य खूप खुश झालेला असतो. शौर्य म्हणत असतो की फायनली डॅड, खरंच मी खूप वेळ तुमची वाट बघितली. मला वाटलं होतं तुम्ही याल, पण तुम्ही आला नाही. मला खूप वाईट वाटत होतं. मला वाटत होतं की तुम्ही यायला पाहिजे, पण तुम्ही आला नाहीत, असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे विजया मनातल्या मनात म्हणत असते की काहीही झालं तरीही मी तुला या घरामध्ये टिकू देणार नाही. तू कितीही काही म्हणाली तरीही मी तुझं ऐकणार नाही, एवढं लक्षात ठेव, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या घरात आहेत आणि माझ्या घरात हे सगळं घडत आहे, तर मी शांत राहणार नाही, असं विजयाचं चाललेलं असतं. तर इकडे पूर्वा मात्र विचार करत असते, कपड्यांच्या घड्या करत असते आणि त्याचवेळी पूर्वाच्या हातामध्ये इकडे ऊर्जाचा ड्रेस येतो आणि तिला मात्र खूप आठवण झालेली असते, कारण ऊर्जा आणि पूर्वा या दोघींचं आयुष्य एकमेकींशी बांधलं गेलेलं होतं. त्यांचे दोघींचंही दोघीही एकमेकींशी तेवढ्याच कनेक्टेड होत्या. दोघींनाही एकमेकींबद्दल खूप वाटत होतं. पण आज तोच दिवस इथं आलेला आहे आणि ऊर्जा घरातून गेलेली आहे. पूर्वाला खूप वाईट वाटत असतं. खरं तर मुलगी सासरी गेली ह्या गोष्टीचा आनंदही आहे, पण आपली मुलगी आपल्याला सोडून गेली ह्या गोष्टीचं दुःखसुद्धा तेवढंच असतं आणि त्या मिश्र भावना तिच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वा म्हणजेच ऊर्जाची आई ऊर्जाचे कपडे हातात घेऊन त्यांना बिलगून बसलेले आहे, कारण तिला ऊर्जाची खूपच आठवण येत आहे. ऊर्जा गेल्यापासून तिला घरामध्ये जराही करमत नाही आहे. ऊर्जाच्या वस्तू ती पाहते आणि हिच्याविषयीच्या आठवणी आठवून तिला रडू आल्यासारखं होतं आहे. ऊर्जाचा फोटो देखील ती पाहत आहे. ऊर्जाचा फोटो पाहिल्यावर तिला आठवते की कशा प्रकारे ऊर्जा आपल्याला बिलगायची, आपल्याला बोलायची, आणि आता ती ऊर्जा आपल्या घरामध्ये नाही आहे. आपल्या आयुष्यातूनच ऊर्जा निघून गेल्यासारखं तिला फील होत आहे. तिला आठवते की रात्रीचा दिवस करून ती कसा अभ्यास करायची आणि रात्रीचा दिवस करून ती वकील झालेली होती. या सगळ्या गोष्टी आठवत असताना तिला चांगलं पण वाटतंय आणि वाईट पण एका गोष्टीचं वाटतंय. वाईट या गोष्टीचं वाटतंय की आता ती ऊर्जा आपल्या घरात नाही आणि ती अशा घरात गेली आहे ज्या घरात तिच्या वडिलांचा मारेकरी आहे. त्या माणसाची सावली देखील तिच्यावर पडू द्यायची नाही असं तिला वाटत होतं आणि आता ती त्या माणसाच्या जवळच राहणार आहे, त्या माणसाच्या घरातच राहणार आहे.
या गोष्टीचा त्रास मात्र पूर्वाला खूपच होत आहे. आणि त्यानंतर ती देवाच्या समोर येते, देवाला हात जोडते आणि म्हणते, देवा माझ्या ऊर्जाला ताकद दे. कारण ती आता अशा घरात आहे की ज्या घरामध्ये तिचे विरोधक भरपूर आहेत. त्यामुळं तिला लढण्याची ताकद दे, हिंमत दे आणि काही केल्या तिला खचू देऊ नको, असं तिनं देवाला मागत आहे. इकडे हर्षवर्धन आणि विजया यांचं ऊर्जा या गोष्टीवर एकमत होत नाही आहे. कारण विजया म्हणते की मी तिला सून म्हणून स्वीकारलेलं नाही आणि ती माझ्या मुलाच्या जवळ उभारलेली देखील मला पटत नाही आहे. हे सगळं ऐकून हर्षवर्धन म्हणतो की तुला फक्त नाटक करायचं आहे. मी सांगितलं आहे ना, फक्त काही दिवस तुला हे नाटक करावं लागणार आहे. फक्त 10 दिवस. 10 दिवस दे, मी तिला या घरातून हाकलून देतो का नाही तू बघ. तेव्हा विजया म्हणते, हो का? याच्या अगोदर तुम्ही लग्न होणार नाही असं देखील म्हणला होतात, पण लग्न झालंच ना, मग कशावरून तुम्ही 10 दिवसात तिला हाकलून देणार आहे? तो म्हणतो, हे बघ, तू काही पण पराचा कावळा करू नकोस. मी तुला सांगतोय ना, मी तिला हाकलून देणार आहे. माझ्या डोक्यात काही प्लॅन आहेत. आणि तू काल म्हणली होतीस ना मला की मी तुम्हाला मदत करणार आहे. मग आज अचानक तुला काय झालेलं आहे? तुला मदत करावी लागणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेव. कारण तुझ्या मदतीवरच हे सगळं चालणार आहे. जर तू तिला पाण्यात पाहत राहिली तर गोष्टी बिघडतील आणि या सगळ्यामुळं आपला